ऑगस्ट 2012 कोळसा ब्लॉक वाटपाबाबतचा कॅगचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला गेला। यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा दावा होता आणि मग सुरू झाला तो वाद, जो नंतर कोलगेट म्हणून ओळखला गेला। विरोधी बाकांवरनं आवाज चढला। विशेषतः भाजपनं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली। संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज ठप्प झालं। गदारोळ, घोषणा आणि आरोप, सगळ्यांचा रोख पंतप्रधानांकडे। अशाच गोंधळात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विस्ताराने स्पष्टीकरण दिलं। त्यांनी ठामपणे सांगितलं की कोळसा मंत्रालयाचा पदभार माझ्याकडे असताना घेतलेले निर्णय हे पूर्णपणे योग्य आणि नियमांनुसार होते। पण टीका काही थांबल्या नाहीत। प्रिंट ते इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळीकडे टीकेचा भडीमार झाला। मौनी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांना जबाबदार धरण्यात येत होतं। विरोधकांनी त्यांना मनमोहन सिंग अशी उपमा दिलेली। जेव्हा मीडियाने पुन्हा तोच प्रश्न केला की इतक्या टीकेनंतर सुद्धा आपण गप्प का, त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी शांतपणे उत्तर दिलेलं, हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी। इतिहासाचा एक नियम आहे, न्यायालयाचा निर्णय आणि राजकीय प्रचार यामध्ये नेहमीच फरक असतो। एखादा आरोप राजकीय दृष्ट्या प्रभावी असू शकतो, पण तो न्यायालयात टिकेलच असं नाही। भारताच्या सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या कथित आर्थिक घोटाळ्यांपैकी एक असणारा कोळसा घोटाळा म्हणजेच कोलगेट म्हणून ओळखला जाणारा नेमका घोटाळा होता काय? हा खरंच घोटाळा होता का? त्यात नेमकं काय घडलं होतं? डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आरोप का झाले आणि अनेक वर्षांच्या चौकशीनंतर, न्यायालयीन प्रक्रियेनंतर आणि सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट नंतर आज या प्रकरणाकडे कसं पाहिलं जातं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर या गोष्टीची सुरुवात होते 2004 साली। संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीए ही सत्तेवर आली। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या आघाडीनं डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदावर बसवलं। अर्थतज्ञ म्हणून त्यांची जगभर ख्याती होतीच। 1991च्या आर्थिक सुधारणांचे ते शिल्पकार होते। त्यांच्याच नेतृत्वात भारतानं सलग अनेक वर्ष वेगवान आर्थिक वाढ अनुभवली। माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, पायाभूत सुविधा, बँकिंग, उद्योग आणि ऊर्जा या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही वाढत होती। वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत एक मोठी समस्या देशाला भेडसावत होती, ती म्हणजे ऊर्जेची वाढती गरज। त्या काळात भारतातले बहुतांशी वीज प्रकल्प कोळशावर चालत होते। स्टील, सिमेंट आणि इतर अनेक उद्योगांचाही कणा कोळसा होता। त्यामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवणं ही सरकारची मोठी गरज बनली। भारताकडे जगातील मोठ्या कोळसा साठ्यांपैकी एक साठा आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील बहुतांश कोळसा खाणी या सरकारच्या मालकीच्या होत्या आणि कोल इंडिया लिमिटेड सारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या त्यांचं उत्पादन करत होत्या। पण 1990च्या दशकात सरकारला असं वाटू लागलं की केवळ सरकारी कंपन्यांवर अवलंबून राहून वाढती मागणी पूर्ण होणार नाही। म्हणून 1993 पासून कॅप्टिव्ह कोल ब्लॉक अलोकेशन ही व्यवस्था सुरू करण्यात आली। या व्यवस्थेनुसार खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांना कोळशाचे ब्लॉक दिले जात होते, मात्र त्यांना तो कोळसा खुल्या बाजारात विकण्याची परवानगी नव्हती। त्या कंपन्यांनी तो कोळसा स्वतःच्या वीज प्रकल्पांसाठी, स्टील कारखान्यांसाठी किंवा सिमेंट उद्योगासाठीच वापरायचा होता। म्हणजे काय, तर हा काही व्यापारी परवाना नव्हता, तर उद्योगांसाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था होती। पण मग प्रश्न असा होता की हे कोळसा ब्लॉक कोणाला द्यायचे? त्यासाठी त्या काळामध्ये लिलावाची पद्धत नव्हती। त्याऐवजी केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांचे प्रतिनिधी असलेल्या स्क्रीनिंग कमिटीकडनं अर्जांची छाननी केली जायची। कंपनीची क्षमता, प्रस्तावित प्रकल्प, आर्थिक परिस्थिती, उत्पादनाची गरज आणि राज्य सरकारचं मत यांसारख्या अनेक निकषांचा विचार करून शिफारस केली जायची आणि अंतिम मंजुरी केंद्र सरकार द्यायचं। आजच्या दृष्टीने पाहिलं तर ही पद्धत अनेकांना अपारदर्शक वाटू शकते, पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही व्यवस्था यूपीए सरकारनं सुरू केलेली नव्हती। ती 1993 पासून म्हणजे काँग्रेस आणि त्यानंतर वेगवेगळ्या सरकारांच्या काळात सुरूच होती। पी.व्ही. नरसिंह राव, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर यूपीए या सगळ्या सरकारांच्या काळातच मोठ्या प्रमाणावर कोळसा ब्लॉक या स्क्रीनिंग कमिटी पद्धतीनेच वाटप करण्यात आलं होतं। यूपीए सरकारच्या काळात मात्र उद्योगांची संख्या वाढली, वीज प्रकल्पांची मागणी वाढली आणि त्यामुळे कोळसा ब्लॉक वाटपाचं प्रमाण देखील वाढलं। याच काळामध्ये काही तज्ञांनी कॉम्पिटिटिव्ह ऑक्शन सुरू करण्याची गरज व्यक्त केली। केंद्र सरकारमध्ये सुद्धा यावरती चर्चा सुरू होती, पण वेगवेगळ्या राज्य सरकारांची मतभिन्नता, कायदेशीर प्रक्रिया आणि धोरणात्मक बदल यामुळे लिलाव व्यवस्था तात्काळ लागू झाली नाही। दरम्यान 2004 ते 9 या कालावधीमध्ये अनेक कोळसा ब्लॉक खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना वाटप करण्यात आले।
पुढे याच वाटपाची तपासणी कॅगने केली. ऑगस्ट 2012 मध्ये संसदेत सादर झालेल्या अहवालात कॅगने असं नमूद केलं की कोळसा ब्लॉक हे कॉम्पिटिटिव्ह ऑक्शन ऐवजी स्क्रीनिंग कमिटीच्या माध्यमातून वाटप केल्यामुळे सरकारला संभाव्य महसूल मिळालेला नाहीये. याच अहवालात सुमारे 1,86,000 कोटी रुपयांच्या संभाव्य महसूल नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा आकडा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. पण इथे एक महत्वाचा फरक समजून घेणं आवश्यक ठरतं. कॅगनं 1,86,000 कोटी रुपयांची चोरी झाली किंवा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असं म्हटलं नव्हतं, तर त्यांनी प्रिझम्पटिव्ह लॉस म्हणजे संभाव्य महसूल नुकसान हा शब्द वापरला होता. म्हणजे जर लिलाव झाला असता तर सरकारला कदाचित एवढा अधिक महसूल मिळाला असता, असा हा आर्थिक अंदाज होता. हा प्रत्यक्ष सरकारी तिजोरीतनं गेलेला पैसा नव्हता. पण राजकारणात आणि माध्यमांमध्ये हा सूक्ष्म फरक फारसा काही टिकला नाही. संभाव्य महसूल नुकसान हा शब्द मागे पडला आणि 1.86 लाख कोटींचा कोळसा घोटाळा हा शब्द देशभरात गाजू लागला. या घोटाळ्याचं बारसं कोलगेट असं करण्यात आलं. पुढे हा शब्द हायलाइट झाला. या प्रकरणात 2014ला आणखी एक महत्वाचा टप्पा आला. सर्वोच्च न्यायालयानं कोळसा ब्लॉक वाटप प्रक्रियेची सखोल तपासणी केली. 25 ऑगस्ट 2014 रोजी ही वाटप प्रक्रिया मनमानी आणि कायद्याच्या तत्वांशी विसंगत असल्याचं निरीक्षण नोंदवलं. त्यानंतर 24 सप्टेंबर 2014 रोजी न्यायालयानं 1993 नंतर वाटप करण्यात आलेल्या 218 पैकी 214 कोळसा ब्लॉकचं वाटप रद्द केलं. न्यायालयानं वाटप प्रक्रिया रद्द केली, पण प्रत्येक वाटप भ्रष्ट हेतूनेच करण्यात आलं होतं किंवा प्रत्येक निर्णयामागे गुन्हेगारी कट होता असा निष्कर्ष दिला नव्हता. यानंतर केंद्र सरकारने कोल माइन्स स्पेशल प्रोव्हिजन्स ऑर्डिनन्स 2014 आणि त्यानंतर कोल माइन्स स्पेशल प्रोव्हिजन्स ऍक्ट 2015 लागू करत कोळसा ब्लॉकच्या पारदर्शक ई लिलावाची नवी व्यवस्था सुरू केली. आज भारतामध्ये कोळसा ब्लॉकचं वाटप प्रामुख्याने या लिलाव प्रणालीद्वारेच केलं जातं. पण तोपर्यंत कोलगेट हा शब्द देशभरात गाजत होता. त्यानंतर हा विषय केवळ आर्थिक किंवा प्रशासकीय राहिला नाही, तर तो भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला. एकीकडे सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, तर दुसरीकडे विरोधी पक्ष या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत होता. विशेष म्हणजे या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होते तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. कारण 2004 ते 9 या कालावधीत काही काळ कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होता. त्यामुळे विरोधकांनी असा आरोप केला की कोळसा ब्लॉक वाटपाच्या अंतिम निर्णयांची नैतिक आणि राजकीय जबाबदारी पंतप्रधानांवरतीच येते. भारतीय जनता पक्षाने तर संसदेत आणि संसदेच्या बाहेर सुद्धा हा मुद्दा सातत्याने लावून धरला. तत्कालीन विरोधी पक्षनेते सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि इतर अनेक नेत्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचा मुख्य युक्तिवाद असा होता की जर कोळसा ब्लॉक हे कॉम्पिटिटिव्ह ऑक्शन ऐवजी निवडक कंपन्यांना देण्यात आले असतील तर त्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारली पाहिजे. नीतीमध्ये त्रुटी होती की भ्रष्टाचार होता हा प्रश्न नंतरचा असला तरी विरोधकांनी हा विषय थेटपणे भ्रष्टाचाराशी जोडला. पण सरकारची भूमिका वेगळी होती. सरकारचं असं म्हणणं होतं की लिलावाऐवजी स्क्रीनिंग कमिटीद्वारे वाटप करण्याची व्यवस्था ही युपीए सरकारची निर्मिती नाहीये, तर ती 1993 पासून अस्तित्वात आहे आणि अनेक वेगवेगळ्या सरकारांनी त्याच पद्धतीने कोळसा ब्लॉकचं वाटप केलं होतं. सरकारने असंही सांगितलं की कॉम्पिटिटिव्ह ऑक्शन ही कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न झाला, पण केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये एकमत व्हायला वेळ लागला. याच काळात संसदेत बोलताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. त्यांनी असं म्हटलेलं की माझं सार्वजनिक जीवन खुल्या पुस्तकासारखं आहे. त्यांनी स्वतःवरती झालेले सगळे आरोप फेटाळून लावले आणि आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाहीये असं ठामपणे सांगितलं. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की हे सगळे निर्णय एकट्या पंतप्रधानांनी घेतले नव्हते. त्या प्रक्रियेत मंत्रालय, स्क्रीनिंग कमिटी आणि संबंधित राज्य सरकार यांचा देखील सहभाग होता. इथे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर अनेक राजकारण्यांप्रमाणे मनमोहन सिंग यांनी दररोज पत्रकार परिषद घेत आरोप प्रत्यारोप करण्याचा मार्ग स्वीकारला नव्हता. ते अत्यंत मितभाषी होते. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि कमी सार्वजनिक प्रतिक्रियांमुळे विरोधकांना त्यांच्यावरती अधिक आक्रमकपणे टीका करण्याची संधी चालून आली. त्यांना मौन मोहन सिंग अशी उपाधी देण्यात आली. यात माध्यमांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची ठरली. 24 तासांच्या टीव्ही वाहिन्यांचा प्रभाव झपाट्यानं वाढत होता. 2G स्पेक्ट्रम प्रकरण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधलं कथित गैरव्यवहार आणि त्यानंतर कोळसा वाटपाचा मुद्दा, या सगळ्या प्रकरणांनी सातत्याने मीडियामध्ये स्थान मिळवलं. 1,86,000 कोटी रुपये हा अवाढव्य वाटणारा आकडा जवळपास प्रत्येक चर्चेत, प्रत्येक हेडलाईन मध्ये आणि प्रत्येक राजकीय सभेत ऐकायला मिळू लागला.
मीडियामधल्या चर्चांमध्ये अनेकदा संभाव्य महसूल नुकसान आणि प्रत्यक्ष भ्रष्टाचार यातला फरक स्पष्टपणे समजावून सांगितला गेला नाही, अशी देखील टीका काही अर्थतज्ञ आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नंतरच्या काळात केली. खरं तर जनमानसांमध्ये 1,86,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची प्रतिमा तयार करण्यात आली. याचा राजकीय परिणाम देखील मोठा झाला. 2014ची लोकसभा निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर नाही तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देखील लढली गेली. भाजपनं भ्रष्टाचार मुक्त भारत, ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि काँग्रेस मुक्त भारत यांसारख्या घोषणासहित प्रचार केला. 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ गेम्स आणि कोलगेट ही 3 प्रकरणं त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी होती. त्याचा मोठा राजकीय फायदा भाजपला झाला आणि 14च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळालं, तर काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासातल्या सर्वात कमी जागा. 2014ची लोकसभा निवडणूक हा भारतीय राजकारणातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. भ्रष्टाचार विरोधातला लढा हे या सरकारचं प्रमुख आश्वासन होतं. त्यामुळे स्वाभाविकच 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ गेम्स आणि कोळसा ब्लॉक वाटप प्रकरण या सगळ्या चर्चित प्रकरणांच्या तपासाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कॅगचा अहवाल हा ऑडिट अहवाल असतो. तो गुन्हा सिद्ध करणारा न्यायालयीन निर्णय नसतो. एखाद्या धोरणामध्ये त्रुटी आहेत का, सरकारी निर्णयांचे संभाव्य आर्थिक परिणाम काय झाले याचा अभ्यास कॅग करतं. पण एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे की नाही हे ठरवण्याचं काम सीबीआय आणि न्यायालयाचं असतं. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयनं कोळसा ब्लॉक वाटपाशी संबंधित अनेक FIR दाखल केल्या होत्या. या FIR मध्ये काही खासगी कंपन्या, उद्योगपती, सरकारी अधिकारी आणि काही प्रकरणांमध्ये राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. पुढच्या काही वर्षात सीबीआयनं शेकडो साक्षीदारांचे जबाब नोंदवले, हजारो कागदपत्रांची तपासणी केली आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या फायलींचा अभ्यास केला. अनेक प्रकरणं विशेष सीबीआय न्यायालयात गेली देखील. काही प्रकरणांमध्ये खोटी माहिती देणं, कागदपत्रांमध्ये फेरफार करणं किंवा फसवणूक करणं यांसारख्या आरोपांवरती काही उद्योगपती आणि अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं. म्हणजेच कोळसा ब्लॉक वाटपाशी संबंधित प्रत्येक प्रकरणाचा निकाल काही सारखा लागला नाही. काही प्रकरणांमध्ये दोषसिद्धी झाली देखील आणि काहींमध्ये आरोपी निर्दोष सुटले देखील, तर काही प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी तपास देखील बंद करण्यात आला. पण याच काळात एक वेगळा वाद देखील समोर आला. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सीबीआयच्या स्टेटस रिपोर्टमध्ये सरकारने हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पिंजऱ्यातला पोपट असं म्हटलं होतं. कोर्टाचं हे स्टेटमेंट फक्त कोळसा प्रकरणापुरतं मर्यादित नव्हतं, पण तपास संस्थांच्या स्वायत्ततेबाबत देशभरात मोठी चर्चा चालू झाली. याच दरम्यान पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर देखील काही याचिकांद्वारे आरोप करण्यात आले. पण न्यायालयात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी केवळ राजकीय आरोप पुरेसे नसतात. कागदोपत्री पुरावे, गुन्हेगारी हेतू आणि निर्णयामागचा वैयक्तिक सहभाग सिद्ध देखील करावा लागतो. त्यामुळे तपास जसजसा पुढे गेला तसतसं हे स्पष्ट होत गेलं की कोळसा ब्लॉक वाटप ही अनेक मंत्रालय, स्क्रीनिंग कमिटी, राज्य सरकार आणि प्रशासकीय प्रक्रियांशी संबंधित सामूहिक निर्णय प्रक्रिया होती. पुढची अनेक वर्ष हा तपास सुरू राहिला. काही प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झालं, काहींची सुनावणी झाली आणि काही प्रकरणं पुराव्याअभावी पुढे जाऊ शकली नाहीत. या संपूर्ण काळात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधात वैयक्तिकरित्या गुन्हेगारी कट किंवा आर्थिक लाभ घेतल्याचा ठोस पुरावा समोर आला नाही. 2026 ला मात्र या प्रकरणाला नवीन वळण मिळालंय. दीर्घ तपासानंतर सीबीआयनं न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या अहवालात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याचं सीबीआयनं नमूद केलंय. तपासादरम्यान असा कोणताही विश्वासार्ह पुरावा मिळाला नाही ज्यावरनं त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी कारवाई टिकू शकेल, अशी भूमिका सीबीआयनं न्यायालयासमोर मांडली आहे. खरं तर क्लोजर रिपोर्ट म्हणजे न्यायालयानं सर्व काही योग्य होताचा शिक्का मारलाय असाही त्याचा अर्थ नाहीये. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा सिद्ध करण्या इतका पुरावा तपास यंत्रणेला मिळालेला नाहीये इतकाच त्याचा अर्थ आहे. अंतिम निर्णय हा न्यायालयाचा असतो. न्यायालय क्लोजर रिपोर्ट स्वीकारू शकतं, नाकारू शकतं किंवा पुढील तपासाचे आदेश देखील देऊ शकतं. पण तरी देखील या सगळ्या घडामोडींचा राजकीय परिणाम हा झालेलाच आहे. ज्या प्रकरणानं 2012 ते 2014 या काळात देशाचं राजकारण अक्षरशः ढवळून काढलं होतं, त्या प्रकरणात अनेक वर्षांच्या तपासानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करणारे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीयेत. हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन द कंटेम्पररी मीडिया
म्हणजेच समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्याशी अधिक दयाळूपणे वागेल असं वक्तव्य 2014 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना केलं होतं. त्यावेळी अनेकांना ते केवळ एक भावनिक विधान वाटलेलं, पण आज त्याच वाक्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त झालाय. माध्यमांमध्ये आणि राजकारणात जितकी कोलगेटची चर्चा झाली, तितकीच चर्चा पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेच्या निकालावर झाली का, हा प्रश्न आज अनेक जण उपस्थित करताना दिसतात. कोळसा ब्लॉक वाटप प्रक्रियेत काही विशिष्ट प्रकरणांमध्ये गैरव्यवहार किंवा फसवणुकीचे प्रकार न्यायालयात सिद्ध झाले, पण संपूर्ण धोरण म्हणजे एकच महाघोटाळा होता असा एकसंध न्यायालयीन निष्कर्ष कधीच निघाला नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी स्वतःवरती झालेल्या आरोपांना सार्वजनिकरित्या उत्तर दिलं नाही. पत्रकार परिषदांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी त्यांनी संस्थात्मक प्रक्रियांवरती विश्वास ठेवला असं म्हटलं जातं. काहींनी त्याला कमजोरी म्हटलं, तर काहींनी त्याला प्रामाणिकपणा आणि संयमाचं प्रतीक मानलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक वाक्य नेहमीच म्हटलं जातं की ते राजकारणी म्हणून आक्रमक नसतील, पण पब्लिक सर्व्हंट म्हणून अत्यंत प्रामाणिक आणि कटिबद्ध होते. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.